प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ BP बरोबर. जिओ BP घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिओ BP देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल 3 रुपयांची सूट. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नेवरी ते हिंगणघाट या रोडवर ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या झोपडीवर बिबट्याने हल्ला करून निंबाबाई राठोड या महिलेच्या डोक्याचा लचका तोडला. हल्ला होताच महिला जोरात ओरडल्याने इतर कामगार जागे झाले व बिबट्याने पलायन केले. पहाटे 5 वाजता हा हल्ला झाला. सदर महिलेस सांगली सिव्हिलमध्ये उपचारासाठी भरती केली आहे. परिसरामध्ये ऊसतोड सुरू असल्याने ठिकठिकाणी ऊसतोड मजुरांच्या वस्त्या आहेत. मोलमजुरी करणाऱ्या या मजुरांवर बिबट्याच्या हल्ल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. अनेक ऊसतोड मजूर लहान मुलांना झोपडीतच ठेवून ऊसतोडीसाठी जात आहेत. पण आता त्यांच्या वस्तीवरच हल्ले होऊ लागल्यावर त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे आणि आता तर हल्ले होऊ लागले आहेत. पण झोपलेल्या वन विभागाला कधी जाग येणार हाच खरा प्रश्न आहे. परिसरातील ऊस तुटत असल्याने अनेक ठिकाणी बिबट्यांची पिल्ले आढळून येत आहेत. त्यामुळे चिडलेले बिबटे कधीही हल्ला करू शकतात. त्यामुळे वन विभागाने कडक पावले उचलत बिबट्यांना जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडावे अशी मागणी होत असून वन विभागाने वेळीच पावले उचलली नाही तर मात्र ऊसतोड कामगार बिबट्याच्या भीतीने ऊसतोडी सोडून जातील आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. अगोदरच ऊसतोडीसाठी शेतकरी त्रासला असून आता बिबट्याच्या भीतीने अनेक मजुरांनी गावाकडे जाणे पसंत केल्याचे समजते. तेव्हा वन विभागाने ताबडतोब या बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.